विश्वरत्न डॉक्टर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी एकत्रित अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांच्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या साक्षीनं या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व जनतेला एवढंच सांगेन की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशा पद्धतीचा संदेश तत्कालीन काळात देऊन ज्या पद्धतीचा विचार त्यांनी मांडला तोच विचार अनुकरून आपण सुद्धा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा पद्धतीचं आव्हान मी करतो. सामाजिक कार्यकर्त्यांनी कर्मचारी कॉलर टाकल्याचा प्रकार घडलेला आहे. निर्माण सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या सगळ्या प्रकारामुळे अस्वस्थ आहे, कारण माहिती अधिकारी कार्यकर्ता असल्याचं सांगून अशा पद्धतीचा सगळा प्रकार. अशा पद्धतीनं कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे. कुठलीही गोष्ट असेल, एखादा अधिकारी कर्मचारी चुकत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर मार्ग आहे. तक्रार असेल, या पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया आहे, ती गेली तरी काही हरकत नाही. परंतु अनावश्यक अशा पद्धतीचा वादविवाद उद्भवणं हे चुकीचं आहे. जर असं झालं तर विनाकारण लोकांच्या मध्ये गैरसमज तयार होतील, कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा असंतोष तयार होईल. त्यामुळे निश्चितपणे मी अधिकाऱ्यांना सूचना देईन की या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी आणि जे चुकीचं काम झालं असेल किंवा जी चुकीच्या पद्धतीचा एकूणच तिथला सगळा प्रसंग असेल त्याच्यासाठी जे दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई करावी. अधिकारी आंदोलन करून पोलिसांनी तक्रार पोलिसांवर या भूमिकेवरती दोघांनी आक्षेप घेतला. मी आताच पोलिसांना सूचना दिली आहेत. मी आज सकाळी मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा सूचना दिली आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीचा प्रकार कोल्हापुरात आपण महायुतीला दिली असं त्यांचं म्हणणं आहे. काय नेमकं महायुती चाललंय हे माहित नाही. काय नेमकं आता मी मुंबईवर आज होतो तर मग मी माहिती घेतली त्याच्यानंतर आपण बोलू. आमदार शिवाजी पाटलांनी तर ईडीच्या चौकशीची मागणी केलेली आहे. निवडणूक सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या एकूण सगळ्या कामकाजात मागच्या आठवड्या 15 आठवड्यापूर्वी सुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं की मतदार यादी तयार होऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होती. या गोष्टीपर्यंत पुढे प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं आपली क्षमता आणि आपलं अधिकाधिक चांगल्या पद्धतीचं संघटन मजबूत करायचा प्रयत्न करणार. या सगळ्या गोष्टी अजून चालत नसतील तर एकूणच आम्ही यापूर्वी सांगितलंय की माहिती म्हणून निवडणूक लढवण्याबद्दल सर्वच लोक एकमतावर आहेत. पुढच्या टप्प्यात या सगळ्या प्रक्रिया पार करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी काम करेन. यांच्या निधनानंतर काल दत्ता आशा हॉस्पिटल एक नवीन निर्माण करण्याची घोषणा मंगेशकरांनी केलेली आहे. कालचा दिवस महाराष्ट्रातला, देशातला आणि संपूर्ण संगीत क्षेत्रासाठी अतिशय दुःखद आपल्या खूप मोठं नुकसान आपल्या सर्वांचं झालं आणि साहजिकच या नुकसानाबरोबर आपण सगळ्यात चिरंतर अशा पद्धतीनं आशाताईंच्या ज्या स्मृती आहेत त्या काही चांगले संकल्प केले पाहिजेत. म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं काल घोषणा केली. भविष्य काळामध्ये आशा दिदींचं जे काही काम आहे, ज्या पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं योगदान आहे ते भविष्य काळातल्या नवीन पिढी समोर सुद्धा जर आदर्श उभा करायचा असेल तर कालचा निर्णय तसाच आहे. तो निश्चितपणे लोकांच्या किंवा सगळ्या नवीन पिढीसाठी उपयुक्त आहे. या विषयाची माहिती माहिती आपण अधिक बोलतो 30 तारखेपर्यंत मी या विषयाची माहिती बोललो तर अधिक जे पाणी येतं त्यापैकी 110 पाणी त्यापैकी आहे. काय सांगाल बिल जे आहे ते खरं तर सगळ्यांच्या त्यातल्या अर्ध्या पाण्याची चोरी होताना पाहायला मिळते. आता महानगरपालिकेला आमची सत्ता आली, आमची महापौर, उपमहापौर आणि आमची बॉडी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. या सगळ्या गोष्टींचे काही दुरुस्ती असतील ते निश्चितपणाने करतील आणि त्याला आवश्यक असणारं सहकार्य करण्याची जबाबदारी आमची राहील. पाणी लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचलं पाहिजे. जेव्हा पाण्याचं बिल देत आहे तेव्हा त्याची चोरी होण्यापेक्षा ते आमच्या घरात आलं पाहिजे. त्यासाठी ज्या काय दुरुस्त्या करणार ते आमची टीम करेल.